मन उधाण वाऱ्याचे नावाचे एक 2-2.5 वर्ष कोठारे साहेबांकडे मी काम केलं. मला 1,500 रुपये द्यायचे ते. पण ते कसं 10 दिवस काम म्हणजे 15,000 असं ते असतं ना. असं गणित जमलं. त्या 2 वर्षामध्ये मन उधाण वाऱ्याचे ह्या सिरियलमध्ये मी थोडंसं ना थोडा लेवलला आलो. आणि सचिन दरेकर नावाचा माझा मित्र आहे, लेखक म्हणजे त्याचा मला फोन आला की एक वेगळा शो आहे आणि तो तू कर. मला असं वाटतं तो तू करायलाच पाहिजे. आणि तेव्हा माझं हे चालू होतं मन उधाण वाऱ्याचे. तेव्हाच मालवणी डेथचे प्रोमो आणि सुरुवात झाली होती. म्हणजे येतं ना आमच्याकडे काम त्या चारी बाजूनी येतं, नाही तेव्हा काही नसतं, कोणी विचारत नाही, कोण फोन घेत नाही. बरं माझा स्वभाव असा आहे, हॅलो गुड मॉर्निंग नाही, हॅलो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे नाही, कोणाला करा अमुक कधी मी करतच नाही. मी तुम्हाला ह्याला पण दिसत नाही कुठे, म्हणजे काय म्हणतात अवॉर्ड फंक्शनला असतो नसतो. म्हणजे तुम्ही जर कुठे फिरत असाल ना साहेब तर तुम्हाला मी असं कधी दिसलोच नसेल. म्हणून मला प्रश्न पहिला तुम्ही विचारला कुठे आहात, कुठे गायब आहात, कारण मी नसतोच, मला नाही आवडत. कारण मी समजा एखाद्या अवॉर्ड फंक्शनला गेलो तर आपल्याकडे उगाच काड्या घालणारे लोक खूप आहेत ना. मग आपण काहीतरी बोलणार, एक तर सणकी आहे आणि तो काहीतरी बोलणार, उगाच तिथे आहे ते आपलं कशाला घालवा, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं. मग असं झालं की मला फू बाई फू नावाचा शो मिळाला. राकेश सर तर म्हणजे त्यांच्याकडे एक ती हे आहे जादू आहे. 5 मिनिटात 2.5 मिनिटाला इंटरव्ह्यू घेऊन ते कसं स्किट वाजवायचं वगैरे असं जादूगार आहे तो. तर त्यांच्याकडे माझं काम सुरू झालं परत सरांकडे. आणि मग ते सचिनमुळे लावून धरलं होतं सचिन कर. मग आम्ही करायला लागलो. मग तिकडे मी आणि आरती सोळंकी माझी जोडी होती. मग ती स्किट्स आमच्याकडे यायची, मग आम्ही ती रिराईट करत. म्हणजे आम्ही जे फू बाई फू केलं ना, म्हणजे कार्यशाळा होती ती. कार्यशाळा भयानक डेंजर होतं ते. म्हणजे टा हे वाजलं ना की पोटात गोळा यायचा. आम्ही असे कान लावायचो, अरे खूप वेळ वाजलं, 10 मिळाले, मेलो, आपलं काय असं. आणि त्याच्यात खरं कॉम्पिटिशन होतं ना, ते खरं कॉम्पिटिशन. त्याच्यात मी 5 मध्ये आलो पहिल्या. तेव्हा मी सेकंड रनरअप होतो, मला अजून आठवतं. वैभव मंगले जिंकला तेव्हा आरती सोळंकी त्या ग्रँड फिनालेला बोलली. ती बोलली की आमची जोडी इथपर्यंत आली. मला तर असं वाटलेलं की काढण्यासाठी ज्या जोड्या घेतात त्यालाच घेतलं असेल, मला असंच वाटलेलं. कारण जे यायचं ना फार काही सॉलिड स्किट यायची नाही. म्हणजे आता ठीक आहे लोक लेखक म्हणून मिरवत असतील, पण भल्या लेखकांची स्किट आम्ही रिराईट केलेली आहे. आणि आरती बोलली, तिने 42 स्किट केली, त्याच्यातली 40 स्किट दिग्याने रिराईट केली, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे माझी चांगली मैत्रिणीने बोलायचं, तिने डेअरिंग पण केलं. आरतीने बोलली, त्याने केलं आणि सगळं क्रेडिट दिग्याला वगैरे. तिचा हात असं, ती जाम चिडखोर आहे ना, थोडी चिडते ना. तर शांत राहा, काय नाही, ठीक आहे ना. त्यांनी ठरवलं आहे कोणाला निवडून हे करायचं आहे, कोणाला जिंकवायचं, हे ठरलेलंच असतं. कुठेही जा, म्हणजे अगदी तिथपासून बिग बॉसपर्यंत रियालिटी शो जेवढे आहेत त्यांचं ठरलेलं असतं. मग त्यांच्या मर्जीतले काही लोक असतात, मग त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी ज्यांनी स्ट्रगल केलेलं असतं. आमच्यामध्ये 2 गोष्टी, एक काम मिळवण्यासाठी एक स्ट्रगल करतो आणि एक मर्जी संपादन करण्यासाठी स्ट्रगल करतो. आणि मला असं वाटतं की त्यांचं काही चुकीचं नाही, पण मर्जी संपादन करून ते राहतात, तिथेच टिकतात, त्यांच्याकडे कामं असतात, सगळं असतात. असे अनुभव पण आलेत ना. म्हणजे असे बरेचसे लोक आहेत जे मिठी मारतात, ते क्या तुझ्या जॉनरचं नाही रे. जॉनरचं नाही म्हणजे काय का प्रत्येकजण वस्त्रहरण थोडी करणार आहे नाटक वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये. माझ्या जॉनरचं तेच आहे असं म्हणायला पाहिजे. खूप लोक आहेत. मी पहिलं वस्त्रहरण केलं ना, त्या पहिल्या वस्त्रहरणला चंद्रकांत कुलकर्णी सर आले होते. आणि ते आले आणि मला म्हणे, बोल तुला काय पाहिजे. सर एखादं नाटक, एखादी सिरियल, एखादा अमुक. सगळे खुश झालं. अरे सरांनी विचारलं. 2013ची गोष्ट सांगतोय. आत्तापर्यंत मी त्यांच्याबरोबर कधी काम नाही केलं. मी 10 वर्षात माझ्या जॉनरचं काय आलंच नसेल, असं कसं होईल. असं नाही. कसं होतं की 2013ला मी तरुण होतो समजा, आणि 2026ला मी आता समजा म्हातारा झालोय धरून सोलापूर. पण ह्याच्यात एकही जॉनरचा रोल मिळाला नाही, असं कसं होईल. फक्त आश्वासन नाही, आश्वासनच नाही. त्यांना वाटत असेल कदाचित हा नाही करू शकत, याची लायकी नाही माझ्याबरोबर काम करण्याची, असं वाटत असेल ना. बोलू शकतो ना, आपल्याला काय दिगंबर राहायची पात्रता नाही. त्यांचं कसं आहे तुम्हाला सांगतो, दैनंदिन मालिकेत रेग्युलर काम करणारे नट हे अभिनेते आहेत आणि स्किट्स करणारे कॉमेडियन आहेत.
तुम्ही जर शांतपणे विचार केला किंवा कोणी तो बलाढ्य असू दे, माझ्यासमोर बोलायला येऊ दे, तुम्ही विचार केला तर विनोदी नट हे अत्यंत कठीण काम आहे. आणि त्यालाच इंडस्ट्री समोरच्यांना हसवणं हे फार कठीण काम आहे आणि त्यालाच इंडस्ट्री कमी लेखते नेहमी. तो कॉमेडियन आहे,